इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. तुमच्या एकूण एक प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला, तेव्हा तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की तुमचे पैसे कुठे गेलेत आणि कसे खर्च झालेत. आपल्यासाठी तर सर्वात मोठी आनंदाची बातमी हीच आहे ना की ते जिवंत आहेत. तो जो रिपोर्ट आलाय बिलकुल ऑथेंटिक आहे. रिपोर्टमध्ये जे काही लिहिलंय सत्यच लिहिलंय की गुलशन साई ह्याच शहरात आहे आणि जिवंतही आहे. त्याच्या जेवढी जवळची लोक आहेत त्याच्याबरोबर जो कोणी काम करणार आहे, गुलशनचा प्रत्येक कार्यकर्ता, सर्वांना अटक करा. कारण जर का मी पोलिसांच्या हाती सापडलो तर सगळा खेळच बिघडेल. राकेश पर्यंत पोहोचण्याचा कसोशीने प्रयत्न करते आणि या प्रयत्नात ती सुंदरला मोहरा बनवून त्याला ताब्यात घेऊ इच्छिते. रितिका, कसा आहे मानस तू? ठीक आहे मी. मानस दादा कसा आहेस? मी ठीक आहे साक्षी, तू कशी आहेस? राकेश विषयी जे काही आम्हाला समजलेलं आहे त्यावरून असंच वाटतंय की हे सर्व कारस्थान गुलशन साईचे. पण खूप लवकरच वस्तुस्थिती समोर येईल. राकेश जिवंत आहे, शिवाय ही बाब तू जाणत होतीस. हो मानस, मला माहिती आहे की तो जिवंत आहे, पण तो माझ्याविषयी जे काही बोलतोय ते कोडच वाटतंय मला. यू नो व्हॉट मानस, तो जेव्हा एक ATS ऑफिसर होता ना, तेव्हा सुद्धा कारस्थानला बळी पडला होता. शिवाय आता तो पुन्हा परतलाय, तर यावेळीही कारस्थानला बळी पडलाय. रितिका, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तू एकदा त्याला जाऊन भेटावंस. मोकळेपणाने त्याच्याशी बोल रितिका. नाही मानस, तो नाही भेटणार मला. शिवाय मला सुद्धा नाही भेटावंसं वाटत आहे. हो, पण मी जो पण केला होता त्याच्या बाबतीत, मला तो पूर्ण जरूर करावासा वाटतोय. कमीत कमी एका आई वडिलांना त्यांचा मुलगा तरी मिळेल. वहिनी, मानस दादा, मला तुम्हा दोघांमध्ये बोलणं भाग पडावं हे ठीक नाहीये, असं होता सुद्धा कामा नये. पण आज वहिनीने मला तुझ्याकडे यासाठी आणलंय जेणेकरून मी तुला समजावू शकेन. की मागच्या वेळी ज्याप्रमाणे तू कोर्टात गप्प बसून होतास, यावेळी तरी तोंड बंद ठेवू नकोस प्लीज. जी काही वस्तुस्थिती आहे दादा, ती स्पष्टपणे सांगून टाक प्लीज. हो मानस, वचन दे तू मला की यावेळी तू गप्प नाही बसणार आहेस. वस्तुस्थिती सांगशील न्यायालयामध्ये. शिवाय जर गुलशनची वस्तुस्थिती सर्वांना कळून चुकलेलीच आहे, तेव्हा तुझ्यावर जेवढे चार्जेस लागले होते त्या सर्वांना मुळीच अर्थ उरला नाही. मला विश्वास आहे की तुला जामीन जरूर मिळेल, पण तुला त्यासाठी स्वतःचं निर्दोषत्व सांगावं लागेल. वस्तुस्थिती सांगावी लागेल न्यायालयामध्ये. मला वचन देतो, तू
वचन देतो की तू गप्प नाही बसणार, बोलशील स्वतःविषयी. मानस प्लीज, कमीत कमी माझ्यासाठी वायदा कर तू. प्लीज मानस. ठीक आहे रितिका, ठीक आहे. राहुल मानस दादा, मी 1 मिनिटात आले. हे बघ, काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल, सर्व काही ठीक होईल. हं? हॅलो. साक्षी, मी राहुल बोलतोय. हां राहुल, बोल. मला तुला भेटायची इच्छा आहे. खरं तर राहुल, मला सुद्धा तुला भेटायचं होतं. मनात काही प्रश्न पडलेत ज्यांची उत्तरं फक्त तुझ्याच पाशी आहेत. मला सुद्धा असंच वाटतंय साक्षी, की माझ्याही डोक्यात काही प्रश्नांचं काऊर उठलंय, त्याची उत्तरं कदाचित तुझ्याच पाशी असावी. काय? मला मुळीच समजलं नाही. हेच समजवण्यासाठी मी तुला भेटू इच्छितो. आता हे सर्वांनाच माहिती आहे की राकेश दादा जिवंत आहे, आणि शिवाय त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्नही चालू आहेत. मला या शत्रुत्वाची वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे की रितिका आणि तिचे जस्टिस वडील आदित्य प्रताप नारायण का म्हणून माझ्या भावाला मृत्यूच्या दारात लुटू इच्छितात. मला या शत्रुत्वाची वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे की रितिका आणि तिचे जस्टिस वडील आदित्य प्रताप नारायण का म्हणून माझ्या भावाला मृत्यूच्या दारात लुटू इच्छितात. चुकीचं बोलताय तुम्ही. कोणाची राकेशला मृत्यूच्या दारात लोटायची इच्छा नाही. बस नेहमीप्रमाणे आरोप लावताय तुम्ही माझ्यावर. जर हा केवळ एक आरोप असेल तर राकेशपर्यंत पोहोचण्यासाठी एवढ्या चुकीच्या मार्गांचा वापर का केला जातो? गोल गोल फिरून प्रत्येक बाब माझ्याच परिवारावर काय येते? जेव्हा गुलशन साहेच्या जिवंत असल्याची बातमी मिळते तेव्हा महोदया कलेक्टर बाईसाहेबांना दुसरं कोणीच दिसत नसतं. जर कोणी दिसत असेल तर तो फक्त माझा मेवणा सुंदरलाल, ज्याला अटक करण्याची ऑर्डर महोदया कलेक्टर बाईसाहेबांनी काढलेली आहे. वाय वाय हे बघा, जर तिने ऑर्डर दिली आहे तर जरूर काही पाहिलं असावं, ऐकलं असावं, जाणलं असावं, म्हणून ऑर्डर पास केली. फक्त एकच बाब लक्षात येते की ती कसंही करून राकेशपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, म्हणजे राकेशला अटक करून परत त्याला फाशीच्या फंद्यापर्यंत घेऊन जाऊ शकेल. परत चुकीचं बोलताय तुम्ही. जर राकेशपर्यंत पोहोचण्यासाठी सुंदरला अटक करायची असती तर रितिकाने हे पाऊल खूप पूर्वीच उचललं असतं. आज जर सुंदरला अटक करायचा प्रयत्न केला जात असेल तर त्यामागचं कारण राकेश नाही, उलट गुलशन आहे. कारण प्रशासनाला गुलशनपर्यंत पोहोचायचं आहे. जज साहेब, तुम्ही विनाकारण मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करताय. राजेश्वरची एक गोष्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या की एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षाही मिळणारच. भले तो तुमचा मुलगा असो वा माझा मुलगा असो. अपराधी असतो, त्याला शिक्षा मिळणार. योग्य बोलताय तुम्ही. अपराध्याला शिक्षा जरूर मिळाली पाहिजे, मग तो कोणाचाही मुलगा असो. पण एक गोष्ट निश्चित आहे जज साहेब, की तुम्ही माझ्या निर्दोष मुलाला कुठल्या न कुठल्या रीतीने अपराधी सिद्ध करून त्याला पुन्हा एकदा फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवू इच्छित आहे. बहुधा तुम्ही विसरलात जे मी तुम्हाला सांगितलं होतं. कालपर्यंत तुमचा मुलगा निर्दोष असेल, पण आज त्याचे पाय गुन्ह्याच्या दलदलीत रुतलेले आहेत. जज साहेब, खूप खेदाची बाब आहे
खूपच खेदाची बाब आहे की तुम्ही विचार वेगळाच करता, बोलताही वेगळंच, शिवाय करताही वेगळंच. आणि यावेळी सुद्धा तुम्ही फक्त खोट्याचाच आधार घेताय, फक्त खोट्याचा. सत्य स्वीकारायची इच्छा नसावी तुमची, ठीक आहे, नाकारा. पण ज्या दिवशी हीच बाब वस्तुस्थितीच्या रूपात तुमच्या समोर येईल ना, त्या दिवशी तुम्ही खूप पस्तावाल. मी फक्त एवढंच सांगण्यासाठी तुम्हाला फोन केलाय की महोदया कलेक्टर बाईसाहेबांनी सुंदरच्या अटकेची ऑर्डर देऊन सौजन्याच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. कायद्याच्या मर्यादेत वागणारे केव्हाच मर्यादा ओलांडत नाहीत. जर तुमच्या मेहुण्याने सुंदरने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षाही होणारच. सुंदरचा गुन्ह्यामध्ये मुळीच सहभाग नाही, पण महोदया कलेक्टर बाईसाहेबांच्या नजरेत तो अपराधी एवढ्याचसाठी आहे कारण तो माझ्या परिवाराचा सदस्य आहे, शिवाय माझ्याशी प्रामाणिक आहे. प्रामाणिक? स्वतःच्या मेंदूवर जरा जोर द्या राजेश्वरजी, आणि जरा विचार करा की तुम्ही ज्याला प्रामाणिक समजताय तो आस्तींचा साप तर नाहीये ना, जो एके दिवशी तुम्हाला असं काही डंख मारेल की तुमची शुद्धच हरपून जाईल. विचार करा, विचार करा, कारण पुन्हा विचार करण्याची तुम्हाला संधी नाही मिळणार. की तुम्ही ज्याला प्रामाणिक समजताय तो आस्तींचा साप तर नाहीये ना, जो एके दिवशी तुम्हाला असं काही डंख मारेल की तुमची शुद्धच हरपून जाईल. सुंदर. अरे तुम्ही एवढा विचार करून त्रास का करून घेताय जमाल भाई? बस तोंड बंद ठेवायचं आणि आरामात बसून राहायचं. वस्तुस्थिती तुम्हाला आपोआप लवकरच समजेल. कसं मी तोंड बंद ठेवू? कालपर्यंत मी समजत होतो की गुलशनभाई नाही राहिलेत, पण आज ही बातमी मिळते की मरणारा कोणतरी वेगळाच होता. गुलशनभाई जिवंत आहेत. अखेर सत्य काय आहे तुम्हाला तर नक्कीच ठाऊक असेल. काही गोष्टी काळाबरोबरच उलगडण्यात भलेपणा असतो. यावेळी तुम्ही या मामल्यापासून अलिप्त आहात तर स्वतःला अलिप्तच ठेवा ना. आरामात बसून राहा. योग्य वेळ आली की मी स्वतः सगळ्या गोष्टी सांगेन तुम्हाला. पण भाईजान, खरी माहिती मला तुम्ही कधी देतच नाही. आरामात बसून राहा. योग्य वेळ आली की मी स्वतः सगळ्या गोष्टी सांगेन तुम्हाला. पण भाईजान, खरी माहिती मला तुम्ही कधी देतच नाही. पोलीस आणि प्रशासनाच्या तावडीत तर मीच सापडलो. कारवाई शेवटी माझ्याच विरोधात होणार ना. अरे विनाकारण काळजी करताय तुम्ही जमाल भाई. तुमची प्रॉब्लेम मधून सहज सुटका होणार आहे. थोडासा फक्त संयम. ठीक आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. ओके बाय. मामा, हा, मामा, हे मी काय ऐकतोय? गुलशन सहाय जिवंत आहे? हे कसं काय होऊ शकतं मामा? आपण तर फुल प्रूफ प्लॅनिंग केलं होतं त्याला उडवण्याचं. मग तो वाचला कसा? बेटा, ह्याच बातमीमुळे मी सुद्धा काळजीत पडलोय की गुलशन साहेब वाचला कसा गेला. हीच बाब मला सुद्धा खूप त्रस्त करते आणि म्हणूनच तर मी इथे हजर झालोय. हेच तर समजत नाहीये की हे कसं होऊ शकतं. पण बेटा, तो एन्क्वायरी कमिटीचा रिपोर्ट आपण खोटा ठरवू शकत नाही ना. तुम्ही जा, मग जा आणि माहिती काढा की वस्तुस्थिती काय. गुलशन सहाय्य वाचला कसा काय? बस बेटा, हीच बाब मला सुद्धा जाणून घ्यायची आहे की गुलशन साहेब वाचला कसा गेला. शिवाय माहिती काढण्यासाठी मी माझी माणसं ऑलरेडी पाठवली आहेत. मला ठाऊक होतं भाच्या की ह्या बातमीमुळे सगळ्यात जास्त त्रास तुलाच होणार आहे. म्हणूनच तर मला यावं लागलं, जेणेकरून तुला शांत करू शकेल. शहरात दंगे झाले, मानसवर आरोप झाले. आम्ही आमच्या चॅनलवर त्याचं फुटेज दाखवलं होतं, त्यामुळे आमचं चॅनलच बंद करून टाकलं. शमशेरची हत्या झाल्यावर त्याचाही आरोप मानसवर लावून त्याला अटक करण्यात आली. आता गुलशनचा मृत्यू झालाय तर त्यासाठी जबाबदार सुद्धा मानसलाच समजलं जातं. पण मोठे पप्पा, गुलशनच्या मृत्यूसाठी तर मला जबाबदार ठरवलं गेलं होतं ना. सुनबाई, तसं म्हणू शकतेस तू, कारण तू कलेक्टर आहेस. पण माझं असं मत आहे की आपल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज कमकुवत झाले. ज्यांना खरं आणि खोटं याविषयी हल्ली समजतच नाहीये काही. नाही मोठे पप्पा, असं नाहीये. सत्य तर हेच आहे.
जर असं नसतं तर आपल्या मानसला अटक व्हावंच लागलं नसतं. इतके दिवस लॉकअप मध्ये नसतं राहावं लागलं. शिवाय अजूनही कल्पना नाहीये की कायद्याचा निर्णय काय होणार आहे. मम्मी, चुका कधी कधी कोणाच्याही हातून होत असतात. आणि शिवाय कायद्याला कारस्थान रचून कुठल्याही कामासाठी जबरदस्ती केली जात असेल तर जबरदस्तीने का होईना, मग कायदा केव्हाही आपलं कामच करणार ना. पण याचा अर्थ असा होत नाही की कायदा आपलं कर्तव्य विसरत असतो, आपलं कार्य करण्यास विसरतो, शिवाय न्याय करण्यास विसरतो. तू कायद्याच्या गोष्टी करतेस तेव्हा मला खूप विचित्र वाटतं. जर एखाद्या कारस्थानाला बळी पडून माझ्या मुलाला शिक्षा ऐकवली जाते तेव्हा त्याचा गुन्हेगार कायदा नसतो. नाही मम्मी, गुन्हेगार कायदा नसून गुन्हेगार ती लोक असतात ज्यांनी कारस्थान रचलेलं आहे. मी अजूनही सांगू इच्छिते की कायदा आपलं काम करतोय, उशिरा का होईना पण वस्तुस्थिती समोर जरूर येत असते. आता बघा ना, वस्तुस्थिती समोर आली आहे ना की गुलशन साहेब मेलेला नसून जिवंत आहे. सुनबाई, गुलशन सहाय जिवंत आहे की मेलेला आहे याच्याशी आपल्या मानसच्या केसचं काय देणं घेणं आहे? तू कायद्याच्या कक्षेत आहेस त्यामुळे बहुधा माझं बोलणं पटायचं नाही तुला. पण मला एवढं जरूर सांगायचं वाटतंय की आपल्या मानसला अटक सुद्धा आपल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अपयशामुळेच झालेली आहे. नाही मोठे पप्पा, आपल्या सर्वांना माहिती कायद्याचं पालन करते वेळी कोणा निर्दोषाला अटक होऊ शकते. पण त्याचा अर्थ असा होत नाही की आमची इन्व्हेस्टिगेशन एजन्सी कामच नाही करत, फेल ठरली. नाही मोठे पप्पा, ती काम करत असते. शिवाय त्याचं एक्झाम्पल हे आहे की आमच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने हा खुलासा केलाय की गुलशन साहेब मेलेला नसून जिवंत आहे. देव करो आणि तुमचं बोलणं खरं ठरो. मला पक्की खात्री आहे मोठे पप्पा, कारण ही केस सीबीआय हँडल करणार आहे आणि मला सीबीआयवर पूर्ण भरोसा आहे. त्यांच्या नजरेतून कधीच कुठलं सत्य लपू शकत नाही, वस्तुस्थिती समोर येणारच. बघा तुम्ही. ठीक आहे, तुझ्या या दाव्याचं काय होतंय बघूया. शिवाय हेही बघूया की पोलीस राकेश पर्यंत पोहोचू शकते की नाही. तुमचा कायदा त्याला पुन्हा शिक्षा देऊ शकतोय की नाही. सत्य हेच आहे की माझ्या भावाला पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी सगळा खेळ खेळला जातोय. तू चुकीचा विचार करतोयस राहुल, खूपच चुकीचा विचार करतोयस. जर मी चुकीचा विचार करतोय तर मग खरं काय साक्षी? हा, बोल ना. ती जी कालपर्यंत माझ्या भावाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ढोल वाजवत होती, जी कालपर्यंत माझी वहिनी होती, आज तुझी वहिनी आहे, ती माझ्या भावाला अटक करण्यासाठी हात धुवून मागे लागली आहे. प्रश्न अटक करण्याचा नाहीये राहुल, प्रश्न सत्य सर्वांसमोर येण्याचा आहे. शिवाय जो आरोप रितिका वहिनी आणि मानस दादावर लावण्यात आलाय तो सरासर चुकीचा आहे. ह्यासाठीच राकेशचं सर्वांसमोर येणं खूप जास्त जरुरीचं आहे. कारण जर राकेशच्या दृष्टीने मानस दादा आणि रितिका वहिनीने त्याला फसवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो का म्हणून, कुठल्या आधारावर तो असल्या बाता करतोय, कोणाच्या सांगण्यावरून तो असल्या बाता करतोय. मला माहितीये रितिकाने तुझ्यावर सुद्धा तीच जादू केली आहे जी तिने माझ्यावर केली होती. ही जादू नाहीये राहुल, हा तिचा चांगुलपणा आहे, तिचा भोळेपणा आहे, ज्याची आपण कदर केली पाहिजे. तो सुद्धा माहित नाही कोणाच्या बोलण्यात येऊन अशी वाटेल तशी बडबड करतोय. खरं म्हणजे तुला हे मुळीच मान्य नाहीये की पुन्हा माझ्या भावाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, जाणून बुजून. कधीच नाही. परमेश्वराने जरी सांगितलं तरी सुद्धा मला हे मुळीच मान्य नाही. जरा विचार कर राहुल, जरा विचार करतो. जर रितिका वहिनी आणि मानस दादाने राकेशला अडकवण्याचा प्रयत्न केला असता, जर त्या दोघांनी राकेशला कायद्याच्या कचाट्यात पकडून फाशीची शिक्षा द्यायला लावली असती तर हा मामला राकेश बरोबर तिथेच संपला असता. पण रितिका वहिनीने तसं केलं नाही. तिला राकेशला फक्त निर्दोष सिद्ध करायचं होतं. त्याच्या कपाळावरचा कलंक पुसायचा होता आणि तोच तिच्या आयुष्याचा उद्देश झाला होता.
शिवाय ह्याच उद्देशापायी ती IAS ऑफिसर झाली, जेणेकरून राकेशला कायद्यासमोर ती निर्दोष सिद्ध करू शकेल. शिवाय त्या लोकांचं पितळ उघडं पाडू शकेल जी लोक कायद्याचे शत्रू बनलेत. आणि तू रितिका वहिनीलाच गुन्हेगार ठरवतोस. तुला माहितीये, आज रितिका वहिनीच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की राकेशच जिवंत आहे, तर मग का म्हणून तो वहिनीविषयी असं बोलत सुटलाय, असं चुकीचं बोलत सुटलाय. त्यासाठीच रितिका वहिनीची राकेशला भेटण्याची इच्छा आहे. आणि जर रितिका वहिनी राकेशला भेटू शकत नसेल तर मग तू राकेशला भेटून घे. भेटून विचार त्याला की अखेरीस का म्हणून तो अशा प्रकारे बोलतो रितिका वहिनी आणि मानसदादाविषयी. राहुल, कोणत्या आधारावर तो वहिनीला गुन्हेगार ठरवतोय, का म्हणून? ठीक आहे, असं असेल तर सर्वप्रथम मी माझ्या भावाची भेट घेतो आणि मगच मी तुझ्याशी बोलतो. मला माहिती आहे रितिकाने तुझ्यावर सुद्धा तीच जादू केली आहे जी तिने माझ्यावर केली होती. खरं म्हणजे तुला हे मुळीच मान्य नाही की पुन्हा माझ्या भावाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, जाणून बुजून. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे हे जीवन सार